अगं स्वाती, आली बघ महाराणी ऑफिसवरून. 4 पैसे काय कमावते, स्वतःला खूप शहाणी समजते. रात्री स्वयंपाकघरात उशिरा येते, तोपर्यंत आपली सर्व कामे झालेली असतात. आपण दोघी आहोत ना कामवाल्या, हिला गरम गरम बनवून खाऊ घालायला. मग नाही तर काय, ही आपल्या दोघींना नोकर समजते. त्यामुळेच तर ऑफिसवरून आली की बेडरूममध्ये जाऊन पसरते आणि मग आपण बनवलेले आयते जेवण गिळायला बसते. असे मोठी जाऊ मनीषा आपल्या धाकट्या जावेला स्वातीला हळू आवाजात बोलत होती. यावर स्वाती म्हणाली, हो ना जाऊबाई, ह्या प्राचीच्या आईबाबांनी तिच्यावर जराही संस्कार केले नाहीत, म्हणून तर हिला फक्त नोकरी करायचे कळते. नाहीतर जर चांगले संस्कार असते तर आधी घरातील कामे करून घर कुटुंब सांभाळून नंतर ऑफिसला गेली असती. मनीषा म्हणाली, असली कसली आऊत खाऊ जाऊ भेटली आहे आपल्याला कोणास ठाऊक. यावर स्वाती म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही जाऊबाई. आपल्याला आपल्या आईबाबांनी चांगले संस्कार दिले आहेत, म्हणून तर आज आपण दोघी मिळून पूर्ण घर चांगल्या प्रकारे सांभाळत आहोत. आणि एक ही आहे जी ऑफिसला जाते म्हणजे स्वतःला अतिशहाणी समजते. अगं आजकालच्या ज्या मुली नोकरी करतात म्हणजे त्यांना असे वाटते की त्यांची घरकामातून कायमसाठी त्या मुक्त झाल्या आहेत. तेव्हा स्वाती म्हणाली, जाऊबाई, आपल्याला काहीतरी केले पाहिजे, नाहीतर आपली ही धाकटी जाऊ प्राची संपूर्ण घरावर राज्य करेल आणि आपल्या दोघींना आयुष्यभर हिची गुलामी करावी लागेल. तेव्हा मनीषा म्हणाली, अगं स्वाती, ह्यावर मी एक उपाय शोधून काढला आहे. मी आजपर्यंत सासूबाईंना हेच म्हणत होते की प्राची आपल्या घरात अजून नवीन आहे, हळूहळू रुळेल आणि मग सर्व काही शिकून घेईल. पण आता तर तिचे लग्न होऊन 6 महिने झाले आहेत, पण तरीही तिचे घरात अजिबात लक्ष नाही. लग्नानंतरचे 2 महिने तर प्राची मॅडमने हिंडण्या फिरण्यामध्ये आणि आपल्या माहेरी येण्या जाण्यातच घालवले आणि त्यानंतर मग लगेचच ऑफिस जॉईन केले. बरं मी म्हणते असू देत, इथंपर्यंत ठीक होते, पण ती अजूनही घरातील एकही काम करत नाही. आज रात्री मी सासूबाईंना तिची तक्रार नाही केली तर माझे नाव मनीषा नाही. आज तर सासूबाईंना सांगावेच लागेल की त्यांच्या धाकट्या सुनेला ह्या घराच्या रीतीभाती शिकवा. हिच्यावर संस्कार कमी आहेत, त्यामुळे तिला सासरी कसे वागायचे हे आधी शिकवा. काही वेळाने प्राची फ्रेश होऊन स्वयंपाक खोलीमध्ये आली आणि म्हणाली, ताई, आजकाल ऑफिसमध्ये खूप जास्त काम असते. तुम्ही दोघे आहात म्हणून ठीक आहे, नाहीतर घर आणि ऑफिस हे दोन्ही मी कसे मॅनेज केले असते. तेव्हा स्वाती म्हणाली, प्राची, अगं तुला ऑफिसमध्ये कामच काय असते, तिथे खुर्चीवर बसून तर काम करत असशील ना. पण इथे बिचारा आम्ही दोघी दिवसभर काम करत असतो. तुझ्यापेक्षा तर जास्त थकवा आम्हा दोघींना येतो, तरीसुद्धा आम्ही कधीच तुझ्यासारखी तक्रार करत नाही. मनीषाही गप्प बसली नाही. ती म्हणाली, हो प्राची, स्वाती बरोबर बोलत आहेत. तू तर ऑफिसवरून आलीस की बेडवर पसरतेस आणि आम्ही दोघी दिवसभर घरातील इतर कामे करून त्या स्वयंपाक खोलीमध्ये राबत असतो. प्राचीला आपल्या दोघी जावा कशा बोलत आहेत हे समजत तर होते, पण तरीही तिला त्यांच्या तोंडी लागायचे नव्हते, कारण तिला घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ द्यायचा नव्हता. आणि खरेच प्राची ऑफिसमधून आली की एवढी थकायची की तिच्यामध्ये कोणाशी वाद घालत बसण्याची ताकद नव्हती. त्यामुळे प्राचीने तो विषय टाळला आणि ती म्हणाली, अरे वा ताई, आज तुम्ही पालक भाजी बनवली आहे. मला पालकाची भाजी खूप आवडते. प्राची असे बोलताच मनीषा आणि स्वाती एकमेकींकडे पाहू लागल्या. मनीषा हळू आवाजात म्हणाली, हिला काही लाज आहे की नाही? बघ ना, आपण किती सिरियस विषयावर बोलत होतो आणि हिला मात्र भाजी कोणती बनवली आहे याचे पडले आहे. तेव्हा स्वाती म्हणाली, जाऊबाई, ही जाणून बुजून करते, कारण हिला आपल्या तोंडी लागायचे नाही. विनाकारण विषय वाढवायचा नाही, कारण तिला तर आता आयते खायची सवय झाली आहे. आणि तसेही प्राची आपल्याशी वाद करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड कधीच मारून घेणार नाही. आणि राहिली गोष्ट लाजेची, अहो जाऊबाई, ती तर तिचे संस्कार तिच्या माहेरी गहाण ठेवून आली आहे, हे विसरलात का? असे बोलून दोघीही हळूहळू हसायला लागल्या. तेव्हा मनीषा म्हणाली, हो स्वाती, तू अगदी बरोबर बोलत आहेस. म्हणूनच तर आज रात्री आपल्याला सासूबाईंशी बोलावेच लागेल, नाहीतर
ही कानामागून येऊन तिखट व्हायची. काही दिवसांनी घरावर राज्य करेल तेही आपल्या दोघींचा मान मोठा असताना. मग तेव्हा आपल्याला कोणीच विचारणार नाही. मनीषा, स्वाती आणि प्राची तिघी ह्या घरच्या सुना होत्या. तिघींचे पती घरचे दुकान सांभाळायचे. 3 मुलांचे वडील नारायणराव आणि आई रेणुकाताई आपले हसते खेळते कुटुंब पाहून आनंदी होते. मोठ्या दोन्ही मुलांची, सुरेश आणि रमेशच्या लग्नाला 7 वर्षे झाली होती. दोघी जावा मनीषा आणि स्वाती यांचे एकमेकींशी चांगले जमायचे. त्यामुळेच त्या एकत्र कुटुंबात आनंदाने राहत होत्या. पण जेव्हापासून सर्वात धाकट्या मुलाचे, सुहासचे लग्न प्राचीसोबत झाले होते, तेव्हापासून ह्या मोठ्या दोन्ही जावांच्या डोक्यात काहीतरी सतत चालत असायचे. याला कारण फक्त एवढेच होते की प्राची नोकरी करत होती आणि ह्या दोघी घर सांभाळत होत्या. रात्री मनीषा आणि स्वाती आपल्या सासूच्या रेणुकाताईंच्या खोलीमध्ये गेल्या आणि मनीषाच्या हातामध्ये सासूच्या पायांना लावण्यासाठी तेलाची वाटी होती आणि स्वातीच्या हातामध्ये दुधाचा ग्लास होता. दोन्ही सुना रेणुकाताईंच्या जवळ येऊन बसल्या. मनीषा सासूच्या पायाला मालिश करायला लागली आणि स्वातीने सासूच्या हातात दुधाचा ग्लास दिला. रेणुकाताई तर तशाही आपल्या दोन्ही सुनांवर खुश होत्या. त्या म्हणाल्या, तुम्ही दोघी आज अचानक एवढ्या रात्री माझ्या खोलीमध्ये का आलात? आज तर मी तुम्हा दोघींना काहीही काम सांगितले नव्हते. तेव्हा मनीषा म्हणाली, सासूबाई, तुमच्याशी थोडेसे त्या प्राचीबद्दल महत्त्वाचे बोलायचे आहे. तेव्हा रेणुकाताई म्हणाल्या, असे काय केले आहे प्राचीने? ती म्हणाली, सासूबाई, ती रोज सकाळी सकाळी तयार होऊन ऑफिसला जाते आणि रात्री उशिराने घरी येते. घरातील एकाही कामाला हात लावत नाही. मग आता तुम्हीच सांगा, असे किती दिवस चालायचे? लगेच स्वातीही म्हणाली, सासूबाई, आम्ही दोघी सुना ह्या घरातल्या कामवाल्या आहोत का? दिवस रात्र त्या किचनमध्ये राबत असतो आणि ती महाराणी फक्त पैसे कमावण्यासाठी जाते आणि ऑफिसवरून येऊन आम्ही बनवलेले आयते खाते. दोघी सुनांचे बोलणे ऐकून रेणुकाताई म्हणाल्या, तुम्ही दोघी अजिबात काळजी करू नका. मी तिला लवकरच वठणीवर आणते. सासूचे बोलणे ऐकून दोघीही खूप आनंदी झाल्या आणि आपापल्या खोलीत निघून गेल्या आणि दिवस उगवण्याची वाट पाहू लागल्या की उद्या त्यांची सासू कशाप्रकारे प्राचीला सुनावते. दुसऱ्या दिवशी सकाळी रेणुकाताई डायनिंग टेबलवर चहा पीत बसल्या होत्या आणि त्या आपल्या तिन्ही सुनांकडे पाहत होत्या. त्यांनी पाहिले की प्राचीने स्वयंपाकघरामध्ये दोघी जावांना थोडीफार मदत केली आणि तिला ऑफिसला जायचे होते, त्यामुळे तयार होण्यासाठी ती तिच्या खोलीत निघून गेली. प्राची जेव्हा तिच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आली तेव्हा रेणुकाताई तिला म्हणाल्या, सुनबाई, मान्य आहे तू नोकरी करतेस, पण नोकरीसोबत घरातील कामांमध्ये सुद्धा बरोबरीने मदत केली पाहिजे, ते तुझे कर्तव्य आहे. दोघी मोठ्या सुना घरामध्ये दिवसभर राबत असतात आणि तू म्हणजे घरातील कामे सोडून ऑफिसला निघून जातेस. हे तर चुकीचे आहे ना? आजपासून तुलाही दररोज ह्या दोघींसोबत घरातील सर्व कामे करावी लागतील. कारण आपले एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे एकत्र कुटुंबामध्ये सर्वांचे कर्तव्य समान असले पाहिजे. आजपासून तू सुद्धा घरामध्ये तुझ्या जावांसोबत काम केले पाहिजे. मनीषा आणि स्वाती तिथेच उभ्या होत्या. दोघीही सासूचे बोलणे ऐकून खूप खुश झाल्या, पण प्राची मात्र हे ऐकून उदास झाली. कारण ऑफिसमधून थकून आल्यानंतर तिच्यात लगेच घरातील कामे करण्याची क्षमता होत नव्हती. तरीसुद्धा सासूच्या आज्ञेचे पालन करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे ती गप्प राहिली आणि तिने होकारार्थी मान हलवली. रात्री जेव्हा प्राची ऑफिसमधून येऊन किचनमध्ये गेली तेव्हा तिने पाहिले की तिच्या दोन्ही जावांनी कोणतेच काम केले नव्हते. दोघी आरामात बसून TV पाहत होत्या. प्राची स्वयंपाकखोलीत गेल्यानंतर त्या दोघीसुद्धा किचनमध्ये गेल्या. मनीषा म्हणाली, प्राची, तू आधी कणिक मळायला घे. स्वाती भाजी बनवेल आणि मी डाळ भाताचा कुकर लावते आणि कोशिंबीर बनवते. तिघींनी मिळून सर्व स्वयंपाक बनवला
आणि सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. मनीषा आणि स्वाती जेवण झाल्यानंतर लगेचच त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या. पण डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवण केलेली ताटे तशीच होती. प्राचीने सर्व ताटं काढली आणि रात्री 11 वाजेपर्यंत तिने सर्व भांडी घासली आणि मग आपल्या खोलीमध्ये जाऊन अशी झोपली की तिला सकाळी 7 वाजता जाग आली. प्राचीला सकाळी 8 वाजता ऑफिसला जायचे होते. ती आंघोळ वगैरे करून स्वयंपाक खोलीमध्ये गेली. तिने पाहिले की तिच्या दोन्ही जावांनी आजही नाश्त्याची काहीही तयारी केली नव्हती. त्या दोघी चहा पीत बसल्या होत्या. प्राचीकडे जास्त वेळ नव्हता, त्यामुळे तिने सर्वांसाठी पटकन पोहे बनवले आणि स्वतःच्या टिफिनमध्येही पोहे घेऊन गेली. प्राचीला समजले की तिच्या दोघी जावा ती स्वयंपाक खोलीमध्ये आल्याशिवाय कशालाही हात लावत नाहीत. त्यामुळे आता दररोज प्राची पहाटे 5 वाजता उठायची, जेवण आणि नाश्त्याची तयारी करूनच ऑफिसला जायची. संध्याकाळी आल्यानंतरसुद्धा स्वयंपाकघरातील सर्व कामे करून उशिरा झोपायची. 1 महिना सतत असेच रुटीन फॉलो केल्यामुळे प्राची आजारी पडली. तिला सतत काम करताना पाहून आणि मग आजारी पडलेले पाहून तिच्या नवऱ्याला सुहासला खूप वाईट वाटायला लागले. सर्वात धाकटा मुलगा असल्याकारणामुळे तो कोणाला काही बोलत नव्हता. आजारी पडल्यामुळे प्राची 2-3 दिवस ऑफिसलाही जाऊ शकली नाही. पण तिची तब्येत ठीक झाल्यानंतर प्राचीला पुन्हा एकदा आपले डेली रुटीन फॉलो करावे लागले. सुहास सर्व पाहत होता. त्याला सर्व समजत होते, पण त्याला कोणाला काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. सुहास घरामध्ये सर्वांची खूप इज्जत करायचा, पण त्याच्या बायकोवर देखील खूप प्रेम होते. दुसऱ्या दिवशी सुहास प्राची एकटीच काम करत असलेले पाहून तिला घरकामात मदत करायला लागला. पण त्याला बायकोची मदत करताना पाहून त्या दोघी जावांना खूप राग आला. मनीषा म्हणाली, सुहास भाऊजी, तुम्ही पुरुष होऊन आपल्या पत्नीला घरकामामध्ये मदत करत आहात. हे जर कोणाला बाहेर समजले तर ते तुमच्याबद्दल काय विचार करतील. लगेच स्वातीही हसत म्हणाली, अहो भाऊजी, तुम्ही एवढेही जोरूचे गुलाम होऊ नका की घरातील इतर पुरुषांना तुमच्याकडे पाहून लाज वाटेल. सुहास आपल्या दोन्ही भावजयांचे बोलणे ऐकून तिथून निघून गेला. पण हे सर्व बोलणे प्राचीच्या मनाला लागले होते. तिच्या डोळ्यातून पाणी आले आणि ती विचार करायला लागली की ह्या दोघी तर तिला काही मदत करत नाहीत आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा माझी मदत करू देत नाहीत. पण हे सर्व रेणुकाताईंचे पती नारायणराव आपल्या डोळ्यांनी पाहत होते, ऐकत होते. पण तेही काही न बोलता तिथून निघून गेले. आज रात्री जेव्हा घरातील कामे करता करता प्राचीची कंबर दुखायला लागली, तेव्हा सुहास म्हणाला, प्राची, तू नोकरी सोडून दे, कारण ऑफिस आणि घर दोघांचा ताळमेळ बसवून काम करणे एका स्त्रीसाठी खूप अवघड काम आहे आणि मला तुझी ही अवस्था पाहवत नाही. तेव्हा प्राची म्हणाली, सुहास, मी नोकरी करून ते पैसे फक्त माझ्यासाठी खर्च करत नाही, तर ते पैसे घर खर्चासाठीही देते. तरीसुद्धा तू मला नोकरी सोडायला सांगतोयस. अरे, स्त्रीसाठी घर आणि ऑफिसचा ताळमेळ बसवणे एवढे कठीण काम नाही जेवढे माझ्यासाठी ते मुद्दाम अवघड केले गेले आहे. सुहास म्हणाला, प्राची, हे तू काय बोलत आहेस? मला काही समजत नाही. तेव्हा प्राची म्हणाली, सुहास, आपण वेगळे राहावे असे मला वाटते. मी आज ना उद्या तुला हे बोलणारच होते. जर आपण वेगळे राहिलो तरच मी माझ्या हिशोबाने घर आणि ऑफिस मॅनेज करू शकेन. ह्या घरात माझ्याकडून जबरदस्तीने जास्त काम करून घेतले जात आहे, कारण सर्वांना तर असे वाटते की मी दिवसभर काहीच काम करत नाही. एखाद्या महाराणीप्रमाणे ऑफिसमध्ये फक्त बसून असते आणि त्याचाच बदला माझ्याकडून घरी घेतला जातो आहे. जर आपण वेगळे राहिलो तर कमीत कमी माझ्या हिशोबाने सर्व कामे ॲडजस्ट करेन. सुहास म्हणाला, पण प्राची, माझे बाबा कधीच आपल्याला वेगळे राहू देणार नाहीत. ही तेवढी सोपे नाही जेवढे तुला वाटत आहे. तेव्हा प्राची म्हणाले, ठीक आहे, मग मी बाबांशीच बोलेन. सुहास, कारण मी सुद्धा तुमच्यासारखी बाहेर पैसे कमवायला जाते. दुसऱ्या दिवशी प्राचीने आपल्या सासऱ्यांना तिला वेगळे राहायचे असल्याचे सांगितले.
तिचे बोलणे ऐकून नारायणरावांसोबत घरातील सर्वांना तिच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. ते सर्वांना असे वाटत होते की प्राची असे कसे बोलत आहे. मनीषा आणि स्वाती तर तिला आधीच संस्कारहीन म्हणत होत्या. आता तर त्यांना आणखी एक संधी मिळाली होती. तेव्हा त्या दोघी म्हणाल्या, ही काल परवा आलेली मुलगी आता आपले कुटुंब तोडायला निघाली. एवढ्या वर्षांपासून जे कुटुंब एकत्र राहिले तेही आल्यामुळे विस्कटणार. नारायणरावांनी वातावरण शांत करत धाकट्या सुनेला प्राचीला बोलावून घेतले आणि विचारले की सुनबाई, तुला वेगळे करायचे आहे? एकत्र कुटुंबामध्ये राहण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा प्राची म्हणाली, बाबा, ज्याप्रमाणे तुम्ही दिवसभर दुकानामध्ये पैसे कमावण्यासाठी जाता, तसेच मी सुद्धा 8 तास ऑफिसमध्ये नोकरी करण्यासाठी जाते. तिथेही मी कामच करते. ऑफिसला जाण्यासाठी 1 तासाचा प्रवास करते. ऑफिसवरून घरी आल्यानंतर किचनमधील शिल्लक राहिलेली कामे करते. रात्री 11 वाजता सर्व कामे आवरून थकून जाते. तरीसुद्धा दोघी जाऊबाई माझी सासूबाईंकडे मी काहीच काम करत नाही म्हणून माझी तक्रार करतात. जर मी कामे करूनही माझ्यावर खोटे आरोप होणार असतील तर मग आम्ही एकत्र कशासाठी राहायचे? आणि त्यामुळेच मला वेगळे राहायचे आहे. वेगळे राहिल्यानंतर मी माझ्या पद्धतीने माझे घरचे काम मॅनेज करू शकेन. नारायणराव म्हणाले, हे आपले एकत्र कुटुंब कितीतरी वर्षांपासून असेच अबाधित राहिले आहे. मी माझ्या या कुटुंबाला कधीच विस्कटू देणार नाही. मला कोणीही वेगळे राहिलेले सहन होणार नाही. हे बघ सुनबाई, आता तू तुझ्या ऑफिसला जा आणि आम्हीही सर्वजण दुकानावर जातो, कारण दुकान उघडण्याची वेळ झाली आहे. पण संध्याकाळपर्यंत मी यावर नक्की काही ना काही विचार करेन. रात्री जेव्हा संपूर्ण कुटुंब जेवण करण्यासाठी एकत्र बसले तेव्हा नारायणराव यांनी आपल्या पत्नीला, 3 सुनांना आणि 3 मुलांना म्हणाले, आज मी एक निर्णय घेतला आहे. तर रेणुका, आम्ही चौघेही पुरुष घराबाहेर आपल्या दुकानात पैसे कमवण्यासाठी जातो, पण तू आम्हाला तर कधीच घरातील कामे करायला सांगत नाहीस. तेव्हा रेणुकाताई म्हणाल्या, अहो तुम्ही असे का बोलत आहात? तुम्ही पुरुष आहात आणि मी तुम्हाला घरातील कामे करा असे कसे सांगू शकते? तेव्हा नारायणराव आपल्या मोठ्या मुलाला म्हणाले, बेटा, आपण घरातील किती लोक बाहेर आपल्या कामावर जातो. तो म्हणाला, बाबा, तुम्ही आणि आम्ही 3घे भाऊ दुकानावर जातो, तसेच प्राचीसुद्धा ऑफिसला जाते. त्यामुळे आपण सर्वजण मिळून 5 जण बाहेर काम करण्यासाठी जातो. तेव्हा नारायणराव रेणुकाताईंना म्हणाले, ऐकले का रेणुका? आम्ही 5 जण बाहेर पैसे कमावण्यासाठी जातो, पण रेणुका, तू तर घरातील कामे कर असे फक्त प्राचीलाच म्हणतेस. अगं तीसुद्धा आमच्यासारखे बाहेर कामासाठी जाते, त्यामुळे प्राचीसुद्धा एका अर्थाने घरातील पुरुषांच्या बरोबरीची झाली ना. आजपासून माझा हा निर्णय आहे की धाकटी सून घरातील काहीही काम करणार नाही. पण हो, जर तिला स्वतःहून काम करण्याची इच्छा झाली तर ती आपल्या इच्छेनुसार घरातील लहान मोठे काम करू शकते. हे बघ रेणुका, जी स्त्री बाहेर कमवायला जाते ती माझ्या नजरेमध्ये पुरुषच आहे. ज्या स्त्रिया विभक्त कुटुंबात राहतात त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून सुद्धा घरकामांमध्ये मदत मिळते, पण एकत्र कुटुंबामध्ये तर हे शक्य नाही. तेव्हा स्वाती लगेच म्हणाली, बाबा, घरामध्ये पैसे कमावून आणले म्हणून कोणीही स्त्री पुरुष होऊ शकत नाही. स्त्री ही स्त्रीच असते. तेव्हा नारायणराव म्हणाले, जर प्राची एवढी शिकलेली असताना नोकरी सोडून घरी बसली तर मग तिच्या शिक्षणाचा काय उपयोग? आणि 8 तास ड्युटी करून बाहेरसुद्धा काम केल्यावर आणि पुन्हा घरी येऊन घरातही काम केल्यावर तिने आराम कधी करायचा? तुम्ही दोघी तर दुपारी आराम करता, पण तिला तर दिवसभर कामच असते. तेवढ्यात मोठी सून मनीषा म्हणाली, म्हणजे बाबा, याचा अर्थ आम्ही दोघींनी घरामध्ये कामवाली बनून राहायचे आणि ही महाराणी ऑफिसला जाणार? तेव्हा नारायणराव म्हणाले, मग मी सुद्धा असे म्हणू शकतो की आम्ही 5 जणसुद्धा तुमचे नोकर आहोत का, जे तुम्हाला कमावून खाऊ घालत आहोत? आणि मला तुम्ही दोघीही सांगा, प्राचीच्या लग्नाआधी तर तुम्हाला कधीच असे वाटले नाही की तुम्ही दोघी ह्या घरातील कामवाल्या आहात, पण आताच का असे वाटत आहे? तसे कोणताही माणूस कोणतेही एक काम व्यवस्थित करू शकतो. एकतर त्याने बाहेर नोकरी करावी किंवा घरातील काम व्यवस्थित करावे. हे ऐकून रेणुकाताई गप्प बसल्या. रेणुकाताईंना सुद्धा आता पश्चाताप होऊ लागला. त्यांनी दोन्ही सुनांच्या बोलण्यात येऊन बिचाऱ्या प्राचीवर
साऱ्या कामाचे ओझे टाकले. रेणुकाताई म्हणाल्या, प्राची, तुझे सासरे अगदी बरोबर बोलत आहेत. मला आता माझीच लाज वाटत आहे. अगं, मी हे का समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही की तू ही दोन्ही कामे कसे मॅनेज करशील. शेवटी नारायणरावांच्या निर्णयावर मनीषा आणि स्वाती आधी नाराज झाल्या होत्या, पण हळूहळू त्यांनीही आपल्या धाकट्या जावेला समजून घेतले. प्राची देखील आता सुट्टीच्या दिवशी घरातील सर्व कामात मनीषा आणि स्वातीला मदत करते. आता तिघी जावा आनंदाने राहू लागल्या आणि अशा प्रकारे हे एकत्र कुटुंब विभक्त न होता आणखी जवळ आले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.